आपल्यासोबत नेत्रा ठाकूर आहेत, ज्यांनी आता पक्षप्रवेश केलेला आहे. शिंदे गटामध्ये ते दाखल झालेले आहेत. मी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. ताई, इतके दिवस तुमचं भास्कर जाधवांशी एकदम जवळ पक्षासाठी काम केलं आहे, जवळून काम केलेलं आहे, एक विश्वासू म्हणून आपण काम केलेलं आहे. विविध ठिकाणच्या विजयामध्ये देखील तुमचा मोठा हातभार लागला आहे. अशी काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला निर्णय घ्यावा लागला? ह्या वेळेश्वर जिल्हा परिषद गटातील लोकांच्या आग्रहास्तव मला हा निर्णय घ्यायला लागला. कशा पद्धतीने आता भविष्यात काम करणार आहात तुम्ही? कुठून सुरुवात करणार आहात? कशा तुमची उद्देश आहेत जे तुम्हाला पुढे न्यायचे आहेत आणि आता त्याला कशी मदत होणार आहे? ह्या लोकांचा म्हणजे आदरणीय ह्या तालुक्याचे आमदार आदरणीय जाधव साहेब यांच्या माध्यमातून ह्या गुहागर तालुक्यात भरपूर विकास झाला. वेळेश्वर जिल्हा परिषद गटात पण त्यांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात विकास झाला. 8.5 कोटीची जेटी ही त्यांच्यामुळे ह्या तालुक्यात म्हणजे साक्रीनगरला मिळाली आणि त्यांच्या कामाचं म्हणजे कामांच्या रूपी आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर नाराज नाही. पण आज लोकांनी गावागावातनं जर बघितलं तर सगळ्यांना सत्तेत जाण्याची ओढ होती आणि सगळ्यांना सत्तेत जाऊन काम करण्याची ओढ असल्यामुळे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला. मूळ शिवसेनेमध्ये जात आहे, कशा पद्धतीने आता चॅलेंज आहेत, कशा पद्धतीने आव्हान निर्माण येणार आता निवडणुका पण यायला लागल्या जिल्हा परिषदेच्या आणि आपला प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. आपण काम करणारी सगळी मंडळी आहोत. काम करतो तो नक्की पुढे पुढे जातो. आपण ह्या जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद पंचायत समितीवर आमचे सगळे पदाधिकारी जाणं आणि त्यातून जनतेचा विकास करणं हीच जबाबदारी आहे. कायमस्वरूपी भरघोस मताने ह्यामधून या ठिकाणावरून ह्या तुमच्या मतदारसंघामधून तुम्ही निवडून आलाय. असं असताना कुठेतरी जिल्हा परिषदेवरती मोठ्या ठिकाणी काम करता आलं नाही म्हणून नाराजी होती थोडीफार? नाही नाराजी. मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी अजिबात साहेबांवर नाराज नाही. आम्ही सगळ्यांनीच असा निर्णय घेतला की कोणीही म्हणजे पदाधिकारी हे साहेबांवर नाराज म्हणून हा निर्णय घेत नाही आहोत. गावागावात असा कल आला की आपल्याला कुठेतरी बदल हवा आहे आणि सगळ्यांच्या बसून जी काही गावातनं जर कल आला होता आम्ही असा विचार केला अर्धी लोक जर जाणार असतील तर सगळ्यांनीच तो निर्णय घ्यायचा. कशा पद्धतीने आता येणाऱ्या निवडणुका आहेत ह्यांना समोर जाणार आहात तुम्ही आणि कशा पद्धतीने आता पुन्हा एकदा नव्यानं पक्ष वाढवत आहे? आम्ही प्रयत्न जाणार सगळ्यांकडून सगळ्यांच्या सहभागाने आम्ही ह्या गटात काम करण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, गुहागर, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.